नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम सध्या चालू आहे। या निमित्तानं आपण राज्यातील लक्षवेधी नगरपालिकांचा आढावा घेतोय। त्यात यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण बीड, परळी आणि अंबाजोगाई या नगर परिषदांमध्ये काय घडतंय, तिथली एकूण राजकीय परिस्थिती काय आहे, उमेदवार कोणते, त्यांच्यातील लढती कशा होणार आहेत, कोण कुणाला भारी ठरतंय याबद्दलची माहिती घेतली आहे। तो व्हिडिओ तुम्ही आमच्या समांतर या YouTube चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्यातील उर्वरित गेवराई, माजलगाव आणि धारूर या 3 नगर परिषदांविषयीची थोडक्यात पण अगदी महत्त्वाची माहिती घेणार आहोत। तर बीड जिल्ह्यातील एक प्रमुख लक्षवेधी लढत रंगणार आहे ती गेवराई नगर परिषदेची। खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं आरक्षण राखीव आहे। या ठिकाणी 11 प्रभागांमधून 22 नगरसेवक गेवराई नगर परिषदेवर निवडून जातील। त्यासाठी जवळपास 30,000 मतदार मतदान करणार आहेत। आमदार विजयसिंग पंडित आणि त्यांचे मोठे बंधू राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंग पंडित यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे। त्यांनी 20 वर्ष नगर परिषद आणि 10 वर्ष गेवराईची आमदारकी भूषवलेले भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांना मोठं आव्हान दिलंय। पण यावेळी गेवराईतून भाजपचं नेतृत्व हे त्यांचे बंधू बाळराजे उर्फ त्र्यंबक पवार करतायत। त्यांच्या जोडीला माजी मंत्री बदामराव पंडित देखील आहेत। मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असताना त्यांचा पराभव झाला होता। दुसरीकडे लक्ष्मण पवारांनी लोकसभेत पक्षविरोधीत काम केलं होतं। शिवाय विधानसभेत देखील बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती। मात्र तरीही पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी आता जुळून घेतलंय। या ठिकाणी गीता भाभी बाळराजे पवार या भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या अधिकृत उमेदवार आहेत। तर पंडित बंधूंनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शीतल महेश दाभाडे यांना मैदानात उतरवलंय। तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट व इतर समविचारी पक्ष यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी जमीन जान मोहम्मद बागवान यांनी उमेदवारी दाखल केली आहे। शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेसने देखील आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आता सध्या उतरवलेत। बीड जिल्ह्याच्या माजलगाव विधानसभा कार्यक्षेत्रातील माजलगाव आणि धारूर या 2 नगर परिषदांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती बघायला मिळणार आहेत। या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली। या दोन्ही नगर परिषदांवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार सोळंके तयारी करताना दिसतात। पण त्यासाठी त्यांच्याच पक्षाचे स्टार प्रचारक आमदार धनंजय मुंडे अडथळा ठरत असल्याचा आरोप आमदार सोळंके यांनी केलाय। दोन्ही नगर परिषदांमध्ये युती करण्याचा सोळंके यांचा प्रयत्न होता, पण तो अयशस्वी ठरला। मंत्री पंकजा मुंडेंनी दोन्ही ठिकाणी तगडे उमेदवार मैदानात उतरवलेत। मागील वेळी भाजप पुरस्कृत उमेदवार या ठिकाणी निवडून आला होता, पण यंदा भाजपच्या नगराध्यक्ष बसवण्यासाठी मुंडेंनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे। शिवाय धनंजय मुंडेही त्यांना मदत करत असल्याचं बोललं जात आहे। तर माजलगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून या ठिकाणी 13 प्रभागातून एकूण 26 नगरसेवक निवडले जाणार आहेत। त्यासाठी जवळपास 41,000 मतदार सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। माजलगाव नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून माजी नगराध्यक्ष डॉक्टर अशोक तिडके यांच्या कन्या डॉक्टर निशा तिडके यांचं नाव आघाडीवर होतं। पण मराठा विरुद्ध वंजारी असा वाद टाळण्यासाठी मंत्री पंकजा मुंडेंनी कैकाडी समाजाच्या संध्या मेंढके यांना उमेदवारी दिली आहे। भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते ज्ञानेश्वर मेंढके यांच्या त्या कन्या आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच आमदार सोळंके यांच्याकडून मुस्लिम मते डोळ्यासमोर ठेवून निरोनिसा खलील अत्तार पटेल यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। तर विधानसभेत निसटता पराभव स्वीकारणारे मोहन जगताप यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या सुनबाई मेहरील बिलाल चाऊस यांच्या तुतारीच्या चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवले। आपल्याला पराभूत करण्यासाठी मोहन जगताप आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात गुप्त भेटीगाठी होत असल्याचा आरोप आता सोळंके यांनी केलाय। याशिवाय शिवसेना, ठाकरे गटाकडून प्रहार पक्षाचे आणि शिंदे गटाचे देखील स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे। विशेष म्हणजे आमदार सोळंके विधानसभेला माजलगाव शहरातून 3,000 मतांनी मायनस होते। या सगळ्या कारणांनी माजलगाव नगर परिषद निवडणूक आमदार सोळंकेंची चांगलीच अडचण झाल्याचं बोललं जात आहे। आता पाहूयात धारूर नगर परिषदेत निवडणुकीत दरम्यान काय काय घडतंय। तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील पुरुष किंवा महिलांसाठी राखीव आहे। धारूर नगर परिषदेवर 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडून जाणार आहेत। त्यासाठी मतदारांची संख्या आहे 20,000। या ठिकाणी मागील निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले डॉक्टर स्वरूप सिंग हजारी हे भाजपचे प्रमुख दावेदार मानले जात होते।
मागील 3 दशकांपासून त्यांच्या हाती भाजपची सूत्र होती, परंतु त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले माधव निर्मळ यांच्या घरामधून भाजपनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय. हजारी आणि निर्मळ यांच्यात पंकजा मुंडेंनी मनोमिलन घडवून आणल्याचं बोललं जात आहे. मात्र तरीही भाजपातील अंतर्गत मतभेदांचा निवडणूक निकालावर काही परिणाम होतोय का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. 2024 ची विधानसभा लढवणारे माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि धारूर नगर परिषदेत भाजपकडून त्यांचे बंधू तथा सराफा व्यापारी रामचंद्र अंबादास निर्मळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच आमदार सोळंके यांच्याकडून प्रतिष्ठित व्यापारी बालासाहेब जाधव हे नगर परिषदेसाठीचे अधिकृत उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष अर्जुनराव गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे सुरेश गवळी यांनी देखील शिंदे गटात प्रवेश करत शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे धारूर नगर परिषदेची निवडणूक आता अटीतटीची होणार असल्याचं पाहायला मिळतंय. आता प्रचाराच्या रणधुमाळीत कोण आघाडी घेत आहे, मतदारांना आकर्षित करून विजयाच्या लाटेवर कोण स्वार होतंय, गेवराई, माजलगाव आणि धारूर या तीनही नगर परिषदांचा निकाल काय असेल, पंडित, सोळंके आणि मुंडे यांच्यात वरचढ कोण ठरणार, यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.